आपण जी मध्यमवर्गीय लोक असतो ना, खास करून नोकरदार वर्ग, ती सगळ्यात जास्त प्रामाणिकपणाचा आणि मेहनतीचा पैसा कमवत असतात. कारण आपल्याकडे ब्लॅक मनी कलेक्ट करण्यासाठी कुठला रिसोर्स नसतो, नाहीतर की आपल्याकडे असा एखादा बिझनेस आहे ज्यातून टॅक्स चोरून आपण आपली संपत्ती वाढवतोय. उलट आपलं इन्कम जर टॅक्सेबल लिमिट मध्ये असेल ना, तर तो टॅक्स पण ऑटोमॅटिकच कट होत असतो. किंवा मग आपण कुठल्या तरी बँकेचं 1-2 हजार करोड रुपयाचं लोन घेतलंय आणि पळून गेलोय, हेही करू शकत नाही, कारण तेवढं मोठं लोन कधी आपल्याला कोणी देत नाही. त्यामुळं सगळ्यात जास्त हार्ड अर्न मनी ज्याला म्हणतात ना, तो एक मध्यमवर्गीय माणूस कमवत असतो. पण असं असलं तरीही सगळ्यात जास्त मार्केटिंग ट्रॅप त्याच्यावरती पडत असतात. बऱ्याच वेळेस आपण इतक्या मेहनतीने कमवलेला पैसा न जास्त विचार करता किंवा सजग न राहता खर्च करत असतो. तोच पैसा जर आपल्याला वाचवायचा असेल आणि पर्यायाने इन्व्हेस्ट करून वाढवायचा असेल ना, तर आधी आपल्याला हे समजणं गरजेचं की तो पैसा आपला नेमका खर्च कुठं होतोय. तर अशा 7 गोष्टी ज्याच्यावर एक मध्यमवर्गीय भारतीय माणूस त्याच्या आयुष्यातले सगळ्यात जास्त पैसे खर्च करतोय ना, त्या गोष्टी मी आपल्या युट्यूब व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये डिस्कस केलेल्या आहेत. जर तुम्ही अजून व्हिडिओ बघितलेला नसेल ना, तर बायोमध्ये चॅनलची लिंक आहे आणि हायलाइट्स मध्ये पण